नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलातर्फे मी स्नेहा प्रकाश गावंडे, B.Ed द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी आज तुम्हाला इयत्ता 6वीचा विज्ञान विषय शिकवणार आहे. विज्ञान या विषयामध्ये आज आपण बल व बलाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर आपला विषय आहे व आपला घटक आहे बल व बलाचे प्रकार. आपण या आधीच्या तासिकेमध्ये बल म्हणजे काय व बलाचे किती प्रकार पडतात हे अभ्यासले आहे. तर आता आपण आपला चौथा घटक आहे बलाचे प्रकार. तर बल म्हणजे काय? कोणत्याही वस्तूला ओढणे किंवा ढकलण्यासाठी कोणत्याही वस्तूला ओढणे किंवा ढकलण्यासाठी लावलेला जोर म्हणजे बल होय. अशा प्रकारे आपण काल बलाची व्याख्या बघितली होती. तर बलाचे एकूण 6 प्रकार पडतात. तर ते कोणकोणते? आपण या आधीच्या तासिकेमध्ये बघितले आहे की बलाचे 6 प्रकार पडतात व कोणते ते सुद्धा मी सांगितले होते. तर सांगा बरं बलाचे कोणते 6 प्रकार आहेत? पहिला आहे स्थितिक बल, नाही पहिला आहे स्नायू बल. दुसरा आहे यांत्रिक बल. तिसरा आहे गुरुत्वीय बल. चौथा आहे चुंबकीय बल. पाचवा आहे घर्षण बल. आणि 6वा आहे स्थितिक विद्युत बल. अशा प्रकारे आपण काल 6 प्रकार बलाचे 6 प्रकार पडतात हे बघितले आहे. तर कालच्या या आधीच्या तासिकेमध्ये आपण स्नायू बल म्हणजे काय, यांत्रिक बल म्हणजे काय व गुरुत्वीय बल म्हणजे काय अभ्यासले आहे. तर सांगा बरं स्नायू बल म्हणजे काय? स्नायू बल म्हणजे स्नायूंच्या सहाय्याने जी वस्तू लोटल्या जाते किंवा ढकलली जाते अशा बलाला आपण स्नायू बल म्हणतो. तर यांत्रिक बल म्हणजे यंत्राच्या सहाय्याने वस्तू समोर ढकलणे याला यांत्रिक बल म्हणतात. तर गुरुत्वीय बल म्हणजे ज्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग केला जातो अशा बलाला गुरुत्वीय बल म्हणतात. तर राहिलेले चुंबकीय बल, घर्षण बल व स्थितिक बल, विद्युत बल आता आपण एक एक करून सविस्तर अभ्यासूया. तरी या 6 बलाचा ज्या बलामध्ये उपयोग होतो अशा बलाला एकत्रित बल म्हणतात. तर आता आपण चुंबकीय बल म्हणजे काय, घर्षण बल म्हणजे काय व स्थितिक विद्युत बल म्हणजे काय एक एक करून सविस्तरपणे अभ्यासूया. आता चौथा
आहे चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजे काय? चुंबकीय बल म्हणजे चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. तुम्ही चुंबक बघितले आहे का? आता आपण हे चुंबकीय बल म्हणजे काय ते एका उदाहरणाद्वारे पाहूया. आता तुम्ही चुंबक बघितले असेल. चुंबक असे असते. नॉर्थ साइड आणि साऊथ साइड. जेव्हा हे चुंबक आपण एखाद्या मोठ्या किड्याच्या जवळ नेतो तेव्हा काय होईल? तेव्हा हा खिळा या चुंबकाला चिटकून जाईल. म्हणजे यामध्ये काय तयार झाले? यामध्ये चुंबकीय बल तयार झाले व एकमेकाला चिटकले. जर आपण हे चुंबक खिळ्याच्या दूर नेले, थोडेसे दूर नेले तर काय होईल? हा खिळा फक्त हलायला लागेल व हलल्यानंतर काही वेळानंतर हा खिळा या चुंबकाला चिटकून जाईल. अशा प्रकारे चुंबकीय बल आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण घर्षण बल म्हणजे काय ते पाहूया. घर्षण बल तुम्ही सर्व कॅरम तर खेळलेच असाल आणि खेळतही असाल. तर कॅरम मध्ये जेव्हा आपण कॅरमची गोटीला असं टिचकी मारतो तेव्हा या गोटीमुळे ही सोंगटी समोर ढकलल्या जातात. जेव्हा आपण या सोंगटीला टिचकी मारतो तेव्हा हे सोंगट्या सर्व ढकलल्या जातात व येथे हे का बरं होत असेल? हे का समोर जात असेल? कारण कॅरम मध्ये आणि कॅरमच्या सोंगटीमध्ये घर्षण बल निर्माण होते म्हणून ही सोंगटी समोर ढकलल्या जाते. यालाच आपण घर्षण बल असे म्हणतो. तर घर्षण बल आता आपण सविस्तरपणे पाहूया. आता एक गुडगुडीत कागद घेऊया. गुडगुडीत कागद जेव्हा आपण एकमेकांवर असा रफ करतो तेव्हा तो एकदम क्लिअरली रफ होऊन जातो. परंतु जर आपण एखादा सॅन्ड पेपर घेतला, हा सॅन्ड पेपर घेतला तर हा सॅन्ड पेपर लवकर एकमेकांवर होणार नाही. कारण यामध्ये जास्त घर्षण बल असते. त्यामुळे हा सॅन्ड पेपर एकमेकांवरती लवकर असा हे होणार नाही. परंतु जर आपण हा गुळगुळीत पेपर घेतला तर हा पटापट असं समोर होते. कारण यामध्ये घर्षण बल हे कमी असते. तुम्ही कधी मोटार गाडी चिखलात अडकताना पाहिली आहे का? जर मोटार गाडी ही चिखलात अडकली असेल तर त्या खाली लाकडी पुठ्ठा टाकतात. हा का टाकला जात असेल? कारण गाडीच्या चक्क्यामध्ये आणि या लाकडी पुठ्ठ्यामध्ये घर्षण बल निर्माण होते व त्यामुळे गाडी समोर जाते व चिखलातून निघून जाते. त्याचप्रमाणे जेव्हा सायकलवरून आपण जात असताना आपण ब्रेक लावतो. जेव्हा आपण ब्रेक लावतो त्यावेळेस काय होत असेल? जेव्हा आपण ब्रेक लावतो त्यावेळेस त्या ब्रेकमध्ये आणि चक्क्यामध्ये घर्षण तयार होते, घर्षण बल निर्माण होते व ब्रेक लागतात. अशा प्रकारे आपण घर्षण बल म्हणजे काय ते पाहिले.
आता आपण स्थितिक विद्युत बल म्हणजे काय ते पाहूया. स्थितिक विद्युत बल स्थितिक विद्युत बल घर्षणामुळे तयार झालेल्या बलाला आपण घर्षण बल म्हणतो. तसेच स्थितिक विद्युत बल मध्ये काय होते, स्थितिक विद्युत बल मध्ये सुद्धा घर्षण तर होतेच, परंतु त्यासोबत त्यावरती विद्युत प्रभार सुद्धा निर्माण होत असतो. त्यालाच स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. आता एका प्रयोगाद्वारे आपण हे पाहूया. काही कागदाचे बारीक तुकडे केले आहेत. परंतु या तुकड्यांवरती जर आपण तेल न लावलेला कंगवा जवळ नेला तर हे तुकडे हालायला लागतील. बघा, दिसत आहे. तर आता आपण आणखी एका प्रयोगावरून पाहूया. मोराचे पीस वहीच्या 2 कागदामध्ये जर ठेवले आणि त्याला जर आपण असे घे केले व याला जर आपण बोटाजवळून हलवले तर हे मोराचे पीस आपल्याला हालताना दिसते. बघा, झालंय. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, इबोनाइट मध्ये घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट मध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो. यालाच स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. ज्या वस्तूंमध्ये किंवा पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्या पदार्थांना स्थितिक विद्युत बल म्हणतात. कारण घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट मध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो. ज्या पदार्थांमध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो त्याला आपण स्थितिक विद्युत बल असे म्हणू शकतो. आता आपण एकत्रित बल म्हणजे काय ते पाहूया. एकत्रित बले ज्या पदार्थांमध्ये 6 प्रकारच्या बलांचा उपयोग केला जातो म्हणजे स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल, घर्षण बल आणि चुंबकीय बल इत्यादी बलांचा उपयोग केला जातो त्या बलांना एकत्रित बले असे म्हणतात. जर एकत्रित बले तुम्हाला पाहायची असेल तर मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वर किंवा कम्प्युटर वरती तुम्ही गुगल वर ट्रिक सायन्स असे टाइप करा. ट्रिक सायन्स टाइप केल्यानंतर तुम्हाला एकत्रित बल यांची माहिती मिळून जाईल. आता आपण अशा प्रकारे आज आपण बलाची प्रकारांचा अभ्यास केला आहे. पहिल्यांदा आपण कोणकोणती बले बघितले, स्नायू बल, त्यानंतर यांत्रिक बल, त्यानंतर गुरुत्वीय बल, त्यानंतर आज बघितलं आपण घर्षण बल, चुंबकीय बल आणि स्थितिक विद्युत बल आणि एकत्रित बले. तर स्नायू बल म्हणजे काय, ज्या बलामध्ये स्नायूच्या सहाय्याचा उपयोग केला जातो अशा बलांना आपण स्नायू बल म्हणतो. तर यांत्रिक बल म्हणजे काय, ज्यामध्ये यंत्राच्या सहाय्याने कोणताही पदार्थ समोर किंवा मागे ढकलला जातो अशा बलाला आपण यांत्रिक बल असे म्हणतो. त्यानंतर आपण बघितले आहे गुरुत्वीय बल. ज्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग होतो त्या बलाला आपण गुरुत्वीय बल असे म्हणतो.
त्यानंतर आपण बघितले चुंबकीय बल. ज्या पदार्थामध्ये चुंबकाचा उपयोग केला जातो अशा वेळेस आपण चुंबकीय बल असे म्हणतो. तसेच नंतर बघितलं आपण घर्षण बल. घर्षण बल म्हणजे काय? ज्यामध्ये घर्षण झाल्यानंतर वस्तू समोर किंवा मागे जाते अशा बलाला आपण घर्षण बल असे म्हणतो. त्यानंतर आपण बघितले स्थितिक विद्युत बल. स्थितिक विद्युत बलामध्ये काय होते? स्थितिक विद्युत बलामध्ये घर्षण झाल्यानंतर ज्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार तयार होतो अशा वेळेस आपण त्या पदार्थांना स्थितिक विद्युत बल असे म्हणतो. आणि ज्यामध्ये या 6 किंवा 6 पैकी 2 किंवा 3 चा उपयोग होतो अशा बलांना आपण एकत्रित बले म्हणतो. अशा प्रकारे आज आपण बलाचे प्रकार बघितले. आता मी तुम्हाला काही होमवर्क देते. उद्या येताना सर्वांनी ते होमवर्क करून यायचे आहे. होमवर्क आहे घर्षण बल म्हणजे काय? दुसरा आहे चुंबकीय बल म्हणजे काय? तिसरा आहे एकत्रित बले म्हणजे काय? अशा प्रकारे आज आपण बलाचे प्रकार अभ्यासले आहेत. हे आजचे तुमचे होमवर्क आहे. उद्या येताना सर्वांनी हे होमवर्क करून यायचे आहे. ठीक आहे. थँक्यू.